नमस्कार. आजचा विषय जाहिरात बंद झाली पण विक्री थांबली नाही. एका टाइल्स कंपनीने ग्राहकांनाच सेल्समन कसं बनवलं. अहो, तुमचं घर अप्रतिम दिसतंय. बस हे एकच वाक्य एका कंपनीसाठी कोट्यावधी रुपयाच्या जाहिरातीपेक्षा जास्त मौल्यवान ठरलं. कारण हे वाक्य टीव्हीवर बोललं गेलं नव्हतं. ते एका पाहुण्याने दुसऱ्या घरात प्रवेश करताना सहज बोललं होतं. आणि त्या क्षणी एका ब्रँडने अजून एक नवीन ग्राहक जिंकला. बहुतेक व्यवसाय अजूनही एकच चूक करतात. ते विचारतात, आमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा. पण फार थोडे व्यवसाय हा प्रश्न विचारतात. लोक आमच्याबद्दल स्वतःहून बोलतील असं आम्ही काय तयार करतोय. फरक इथेच निर्माण होतो. जाहिरात तुमच्याबद्दल बोलते, शिफारस तुमच्यासाठी बोलते. कजरियाने टाइल्स विकण्याचा व्यवसाय केला नाही, त्यांनी अभिमान विकला. जेव्हा एखादं कुटुंब वर्षोनिवर्ष बचत करून स्वतःचं घर बांधतं, ते फक्त सिमेंट, वीट आणि टाइल्स विकत घेत नाही. ते एक स्वप्न उभं करत असतं. पहिली दिवाळी, पहिला वाढदिवस, पहिलं कौटुंबिक छायाचित्र आणि प्रत्येक आठवण त्या घराच्या भिंतीवर कोरली जाते. त्या आठवणीचा एक छोटासा भाग त्या टाइल्स बनतात. एक छोटस गाव, दोन शेजारी, दोघांनी एकाच वर्षी नवीन घर बांधलं. पहिल्या घरात पाहुणे आले, चहा झाला, गप्पा झाल्या आणि सगळे निघून गेले. दुसऱ्या घरात एक पाहुणा दारातून आत आला, थोडा थांबला, हॉलकडे पाहिलं, स्वयंपाकघरात गेला, मग हसत विचारलं, हे फ्लोरिंग कुठलं आहे. घर मालकाच्या चेहऱ्यावर स्मित. ते किमतीमुळे नव्हतं, ते मान्यतेमुळे होतं. काही दिवसांनी तोच पाहुणा स्वतः घर बांधायला लागला. शोरूम मध्ये गेला आणि पहिलाच प्रश्न विचारला, त्या घरात जशा टाइल्स होत्या तशाच दाखवा. विक्री जाहिरातीने झाली नव्हती, एका अनुभवाने झाली होती. लोक वस्तू दाखवत नाहीत, ते आपली निवड दाखवतात. ते आपली अभिरुची दाखवतात. ते आपली ओळख दाखवतात. म्हणूनच महान ब्रँड्स फीचर्सवर स्पर्धा करत नाहीत, ते लोकांच्या आयुष्यात अभिमानाचे क्षण निर्माण करतात. जेव्हा ग्राहक तुमचं नाव न सांगताही तुमची कथा सांगायला लागतो, तेव्हा मार्केटिंग संपतं आणि विश्वास सुरू होतो. आज तुमच्या व्यवसायासाठी 3 प्रश्न लिहा. माझा ग्राहक माझ्याबद्दल कोणती गोष्ट अभिमानाने इतरांना सांगू शकतो. माझं उत्पादन फक्त उपयोगी आहे की लोकांना वा म्हणायला भाग पाडतं. मी ग्राहक शोधतोय की माझे ग्राहक माझ्यासाठी नवीन ग्राहक आणतील अशी व्यवस्था तयार करतोय. लक्षात ठेवा, जाहिरात खर्चाने वाढते, विश्वास अनुभवाने वाढतो. आणि ज्या दिवशी तुमचा ग्राहक तुमच्याऐवजी तुमची कथा सांगायला लागतो, त्या दिवशी तुमचा व्यवसाय फक्त विक्री करत नाही, तो एक चळवळ बनायला सुरुवात करतो. धन्यवाद.